हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्व? तर आज आम्ही निघालो आहे. माहीत नाही आहे किती जण येतात. सो कुठेतरी धबधबा किंवा कुठे नदीवरती. सो आत्ता निघालो आहे. तर बघूया आपल्यासोबत कोण कोण येतं. आणि अचानक प्लॅन ठरलं कारण रात्रभर पाऊस पडतोय. सो आता थोडंसं ऊन आहे. तर आता ठरवलं आम्ही की आता निघतोय. तर मग चला बघूया. आता आम्ही निघालो आहे वारदोलीला आणि एक गाडी आहे मागं. आम्ही थांबलो त्या गाडीसाठी. चला तुम्हाला रस्त्यात भेटतो. बघा आणि ही ऑसम बघा, ऑसम. तू लय फेमस झाले. तू उद्याच्या व्हिडिओ मध्ये लय चमकले. सुरुवातीपासूनच उद्याच्या कारल्याच्या व्हिडिओ मध्ये टाकला. तर आता आम्ही आलो आहे वारदोलीला आणि इथून आता पुढे जाणार आहोत नदीवर, धबधब्यावर. गर्दी खूप आहे आणि थांबलो इथे. मागं माझा नजारा बघा, नजारा एक नंबर. तर आता आम्ही निघालो आहे थोडंसं वरती जायला. हार्डली अर्धा तास आहे आमच्याकडे कारण पाय सरकतो. ते फार्म हाऊस आहेत ना, त्याचं काम घेतलं मी. उद्या परत येणार आहे. परवा आता सोडत नाही तर वैभवला पाणी हा वरनं येतोय. हा बघा पाणी बहुत सारा एडवेंचर है. बहुत सारा एडवेंचर है गाइस. ए माझा मोबाईल पण राहिलाय गाडीत. मोबाईल गाडीत राहिला तर काय फोन करू? ओ भाऊ, तुमच्याकडे मोबाईल आहे ना? माझ्या मोबाईलवर फोन करा ना पटकन. गाडीत राहिलाय. सगळं गाडीतच. ओ माय गॉड. दोन ठिकाणी प्रॉब्लेम चालायचा. तर आता हा लोकेशन आहे वारदोलीला वरती. भारी लोकेशन आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नसेल. पाण्याचा फोर्स पण तेवढाच आहे.
वॉटर केस मी यूज करतोय. तर मस्त वाटतोय, जाम भिजलो आणि मस्त लोकेशन आहे गाईस. लोकेशन पण जबरदस्त आहे एकदम. तर माझा आवाज कितपत येतो तुमच्यापर्यंत मला माहीत नाही, पण भारी वाटतोय, मस्त मजा आली, जाम भिजलोय. आणि पुन्हा येऊ आपण नेक्स्ट इयरला, कारण आता जाम मसाज झाले अंगाची, नुसता पाणी धपाधप लागतं अंगाला. तर आता लोकेशन काका काय सांगाल? आम्ही वर्षातनं एकदा आनंदात येतो इथं आणि आनंदात आम्ही धबधब्यावरती मजा करतो, एन्जॉय करतो. पोरं लहान मुलं घेऊन आम्ही आरामशी इथं धबधबा चांगला आहे, व्यवस्थित आहे, काय धोका बिका काही नाही. इथं आम्हाला बरं वाटते लहान मुलांना घेऊन येणं, चांगला आनंद वाटतं. तर आता धबधबा आहे वारदोलीचा, आमच्या भाऊंचं गाव आहे वारदोली. तर ते आम्हाला घेऊन आले, दरवर्षी येतो आम्ही. तर मस्त वाटतं, जाम भारी लोक. तर आता आम्ही निघालेलो आहे वॉटरफॉलवरनं. थोडासा ॲडव्हेंचर आहे, हो जाम मजा केली. एवढा भिजलो आहे ना का तुम्ही सगळ्या व्हिडिओ क्लिप बघितल्या असतीलच. तर आता निघालो आहे, थोडासा ॲडव्हेंचर आहे पण जरा सांभाळून. तर असा ॲडव्हेंचर आहे, भरपूर 10-15 मिनटं लागतात वरती चालत जायला, 10 मिनटं मोस्टली. पण मस्त लोकेशन आहे, तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल. वॉटर क्रॉसिंग आलेली, वॉटर क्रॉसिंग. कुठे खड्डा आहे? तर इथे थोडंसं वॉटर क्रॉसिंग करत जायला लागतं आतमध्ये, पण वरती गेल्यावर तुम्ही व्हिडिओ क्लिप बघितल्याच आहेत कशा आहेत. चल रे, त्याच्या खालती दुसरा दिसतो बघा. हां, तिथपर्यंत पबली आता, तिकडे वरती आलं का रे. तर जाम मजा आली, एवढा भिजलोय, जाम अंग दुखतोय आता. खूप धमाल केली, एकदम. फायनली गाडी जवळ आलेलो आहे आणि मस्त असा मस्त नजारा. ऑसम ऑसम बॉय ऑसम. एकदम खूप धमाल केली संडेची आम्ही आणि खूप मजा आली. मी थोडा पुढे येतो म्हणजे सगळे येतील. जाम मजा केली गाईस, सगळे दमले. आता जाम भूक पण लागले, सगळ्यांना भूक लागले. सो आता सगळेजण जेवणार आणि धमाल. तर आता आम्ही गाड्या थोड्या रोडवर लावल्यात आणि इथून चालत थोडंसं पुढे चाललो. एक छोटीशी नदी आहे, तिथे जाऊन आम्ही जेवायला बसणार आहोत. तर गाईज आता आम्ही जेवायला चाललो आहे आणि तुम्ही बघितलाच असाल वरती आम्ही किती धमाल केली ते. पण गाईचं एक गोष्ट मस्ती मजाक मस्ती करताना लक्षात ठेवा नेहमी की अजिबात निसर्गाशी खिलवाड करू नका. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग तेवढाच आपल्यावर प्रेम करेल. पण मजा करा, मस्ती करा, पण बिलकुल एकदम हे नका करू जेणेकरून तुम्हाला त्रास होईल, तुमच्या फॅमिलीला त्रास होईल. आणि गाईज मी आता जेवढा परिसर फिरलो आहे तिकडे मी बघतो आहे, तर मी तुम्हाला ऑन कॅमेरा नाही दाखवलं आहे, पण मी तुम्हाला सांगतो की सगळीकडे कुठे दारूची बॉटल, कचरा, पत्रावळ्या, जेवलेल्या सगळं तसंच टाकलेलं आहे. तर यार तुम्ही एवढं वजं घेऊन येता, कुठून जिथून येता तुम्ही तुमच्या लोकेशनवरनं या लोकेशनवरती येता, तर ॲटलिस्ट येताना तुम्ही एवढं वजं घेऊन येताना मग ते जाताना एका पिशवीत भरून एका कचराकोंडीत म्हणा किंवा
जिथे कचरा टाकला जातो तिकडे टाका, पण तुम्ही निसर्गामध्ये निसर्गाच्या ह्याच्यात कशाला टाकता कचरा? असं करू नका काहीच. खूप म्हणजे इवन बाटल्याच्या बाटल्या फोडल्यात. ॲटलिस्ट मी आता चालतो आहे तर माझ्या पायाखाली भरपूर अशा काचा पडलेल्या आहेत बिअरच्या बॉटलच्या वगैरे. तर आता मस्तपैकी आम्ही सगळेजण जेवलेलो आहे, खूप जमलो, खूप धमाल केली. आणि तुम्ही माझ्या मागं ही नदी पण बघू शकता. आणि जेवासाठी आम्ही त्या धबधब्यावरनं इथं नदीवरती आलो, कारण तिथं जागा बिलकुल नव्हती जेवायला. इथे आम्ही आता मस्तपैकी सगळेजण जेवलेलो आहे आणि खूप जमलो आहे, खूप मजा केली. तुम्ही माझ्या मागं बघू शकता सगळेजण. तर जाम धमाल केलेली आम्ही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता इथून आम्ही सरळ घरी जाणार आहोत. घरी जाऊन मस्त गरम पाण्यात पहिले आंघोळ करणार आहोत आणि फ्रेश होणार आहोत पहिले. तर मग चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला. टिल देन बाय बाय, टेक केअर.